नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सिरीजमधील 12वा व्हिडिओ बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट इफेक्ट अँड टोपोग्राफी या ऑप्शनमधील आउटलाईन, शॅडो, रिफ्लेक्शन आणि ग्लो हे ऑप्शन बघितले आहेत. आता आपण नंबर स्टाईल, लिगेचर्स आणि टायलेस्टिक सेट या ऑप्शनचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत. तर आपण इथे नंबर स्टाईलचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत. त्यासाठी आपण इथे काही नंबर घेतलेले आहेत. त्या नंबरला सिलेक्ट करून होम टॅबमध्ये इथे दिसणाऱ्या टेक्स्ट इफेक्ट अँड टोपोग्राफी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे नंबर स्टाईल हा ऑप्शन दिसणार आहे, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काही ऑप्शन दिसणार आहेत. त्यामधील पहिला ऑप्शन डिफॉल्ट असा आहे. या ऑप्शनचा वापर विविध नंबर स्टाईल वापरून झाल्यावर त्या नको असतील तर टेक्स्टचा मूळ इफेक्ट परत आणण्यासाठी केला जातो. यामधील दुसरा ऑप्शन प्रोपोर्शनल लाईनिंग हा आहे. याचा वापर आपण नंबरची हाईट आहे तेवढीच ठेवून नंबरमधील जागा कमी करण्यासाठी करतो. इथे तुम्ही बघू शकतात नंबरमधील अंतर कमी होत आहे. यामधील तिसरा ऑप्शन टॅब्युलर लाईनिंग हा आहे. याचा वापर आपण नंबरची हाईट आहे तेवढीच ठेवून नंबरमधील जागा इक्वल ठेवण्यासाठी होतो. इथे तुम्ही बघू शकतात नंबरमधील अंतर जास्त होत आहे. यामधील चौथा ऑप्शन प्रोपोर्शनल ओल्ड स्टाईल हा आहे. याचा वापर टेक्स्टसोबत नंबर वाचणे सोयीस्कर होण्यासाठी केला जातो. यामधील पाचवा ऑप्शन टॅब्युलर ओल्ड स्टाईल हा आहे. याचा वापर टेक्स्टसोबत नंबर वाचणे सोयीस्कर होण्यासाठी तसेच नंबरमधील जागा इक्वल ठेवण्यासाठी केला जातो. अशा पद्धतीने नंबर स्टाईलचा वापर MS वर्डमध्ये होतो. यानंतर नंबर स्टाईल खाली असलेल्या लिगेचर या ऑप्शनचा वापर कसा करावा हे बघणार आहोत. MS वर्डमध्ये लिगेचर्स फक्त FI, FL, FFI, FFL, ST, CT या लेटर्सला आणि काही फॉन्टलाच सपोर्ट करते. जसे की एरियल ब्लॅक या फॉन्टला लिगेचर सपोर्ट करत नाही. यामधील पहिला ऑप्शन नन हा आहे. याचा वापर लिगेचर इफेक्ट काढून टाकण्यासाठी होतो. यामधील दुसरा ऑप्शन स्टँडर्ड ओनली हा आहे. याचा वापर वाचनीयता वाढविण्यासाठी तसेच याचा इफेक्ट फक्त FI, FL, FFI, FFL या लेटर्सवरतीच होतो. यामधील तिसरा ऑप्शन स्टँडर्ड अँड कॉन्टेक्च्युअल हा आहे. याचा वापर दुसरा ऑप्शन सारखाच होतो, फक्त याचे ॲडिशनल फायदे प्रिंटिंगमध्ये दिसतात. यामधील चौथा ऑप्शन हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिशनरी हा आहे. याचा वापर हिस्टॉरिकल प्रिंटिंग आणि स्टायलिस्टिक इफेक्ट देण्यासाठी होतो. तसेच या ऑप्शनचा वापर फक्त ST, CT या लेटर्ससाठीच होतो. यामधील पाचवा ऑप्शन ऑल लिगेचर्स हा आहे. याचा वापर FI, FL, FFI, FFL, ST, CT या सर्व लेटर्ससाठी होतो. अशा पद्धतीने लिगेचर या ऑप्शनचा वापर टेक्स्टला प्रोफेशनल लुक देण्यासाठी आणि वाचनीयता वाढविण्यासाठी केला जातो. यानंतर शेवटचा स्टायलिस्टिक सेट हा ऑप्शन बघणार आहोत. या ऑप्शनचा वापर करून टेक्स्टला विविध प्रकारे डिझाईन करू शकतो. म्हणून हा ऑप्शन साधारणतः ग्राफिक डिझाईन करण्यासाठी वापरला जातो. या ऑप्शनला MS वर्डमधील मोजकेच फॉन्ट सपोर्ट करतात. जसे की गॅब्रिओला हा फॉन्ट स्टायलिस्टिक सेटला सपोर्ट करतो. इथे दिसणाऱ्या इंडिव्हिज्युअल या ऑप्शनमधून आपल्याला पाहिजे तो इफेक्ट सिलेक्ट करू शकतो. अशा प्रकारे नंबर स्टाईल, लिगेचर्स अँड टायलेस्टिक सेट यांचा वापर ग्राफिक डिझाईन करण्यासाठी तसेच वाचनीयता वाढविण्यासाठी आणि टेक्स्टला आकर्षक वाटावे यासाठी करतो.